Hello guys. Myself Min Manor Sangare. In this video, we discuss chemical calculation. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण केमिकल कॅल्क्युलेशन्स बघणार आहोत. आपल्या सिलेबस प्रमाणे युनिट 1 इंट्रोडक्शन टू क्वालिटी कन्सेप्ट केमिकल कॅल्क्युलेशन्स अँड सॅम्पलिंग यामधला जो सेकंड पार्ट आहे केमिकल कॅल्क्युलेशन्स तो आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासोबतच पहिल्यांदा आपण यातल्या काही इम्पॉर्टंट जे टर्म्स आहेत किंवा युनिट्स आहेत ते आपण बघणार आहोत. कारण केमिकल कॅल्क्युलेशन मधला जो पहिला पार्ट येतो तो म्हणजे इंटर कन्व्हर्जन्स ऑफ व्हेरियस कॉन्सन्ट्रेशन युनिट. आता वेगवेगळी कॉन्सन्ट्रेशन युनिट्स आहेत ते आपण फर्स्ट इयर पासून शिकत आलेले आहात. फर्स्ट इयरला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एक पार्ट होता केमिकल कॅल्क्युलेशनचा. त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन युनिट आपण बघितलेली आहेत. ती आधी आपण थोडी आठवूया, त्यांच्या डेफिनेशन्स बघू, त्यांचे फॉर्म्युले बघू. ते फॉर्म्युले वापरून कॉन्सन्ट्रेशन कशी काढायची ते आपण डिस्कस करू आणि नंतर मग आपण कन्व्हर्जन्सकडे वळू. मित्रांनो, ही जी कॉन्सन्ट्रेशन युनिट्स आहेत ह्यांची आपण 3 विभागात विभागणी करतो. एक म्हणजे मास बाय मास, मीन्स मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ solvent or solution. This is mass by mass. Then mass by volume. In this category we discuss mass of solute divided by volume of solution. Means in first case mass by mass, in first case we consider the mass of solution and mass of solute. In second case we consider mass of solute but volume of solution, hence it is called as mass by volume. And in third category we consider the percentage composition by mass or by volume. In these 3 categories we divide our concentration unit: mass by mass, mass by volume and percentage composition. Now in first case mass by mass, m by m, here we study molality and mole fraction. These 2 units we discuss under mass by mass type of concentration unit. In case of mass by volume we discuss normality and molarity. Normality and molarity we discuss in mass by volume type of concentration unit. And in third category percentage composition we discuss ppm, ppb, percentage, mass percentage, volume percentage, ppm, ppb. Such types of unit we discuss in that third category. Now first we discuss mass by volume type of concentration units. आता जे आपण पहिलं कॉन्सन्ट्रेशन युनिट शिकलेलं आहोत, फर्स्ट इयरला शिकलेलो आहोत, सेकंड इयरला बघितलंय, प्रॅक्टिकलच्या वेळी वापरलेलं आहे, ते म्हणजे नॉर्मॅलिटी. नाउ व्हॉट इज नॉर्मॅलिटी? नॉर्मॅलिटी इट इज अ नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलन्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट or dissolved in 1 liter of solution. Definition of normality is the number of gram equivalent of solute present in 1 liter of solution. This is a definition of our normality. Now, how normality is calculated? Now, formula for normality is normality n is equal to gram equivalent of substance divided by volume of solution in liter. Gram equivalent of substance divided by volume of solution in liter. Now when we simplify this formula, जर आपण हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय करायला गेलो तर ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सबस्टन्स आपण कसा काढतो, तर वेट ऑफ अ सबस्टन्स डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट वेट. वेट ऑफ अ सबस्टन्स डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट वेट. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. लिटरमध्ये सोल्युशनचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर जे आपल्याला व्हॉल्यूम आपल्याला हवंय, ज्या व्हॉल्यूम मध्ये आपल्याला सोल्युशन तयार करायचंय ते डिवायडेड बाय 1000 ml. हे आपण लिटरमध्ये कन्व्हर्जन करतो. त्यामुळे आपला जो फॉर्म्युला सिम्प्लिफाय होतो तो असा होतो की n इज इक्वल टू वेट ऑफ
solute divided by its equivalent weight into 1000 divided by volume of solution in ml. मित्रांनो, इथे काही आपण न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करून बघूया रिलेटेड टू अवर नॉर्मॅलिटी. आधी नॉर्मॅलिटीच्या आधी आपण इक्विव्हॅलेंट वेट कसे काढतात ते आपण बघूया. त्यासाठी हे एक न्यूमेरिकल आहे. कॅल्क्युलेट इक्विव्हॅलेंट वेट ऑफ फॉलोइंग H2SO4, NaOH, NaCl आणि Na2CO3. आता जेव्हा आपण इक्विव्हॅलेंट वेट काढतो तेव्हा इक्विव्हॅलेंट वेट काढण्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट काढतो आणि त्या मॉलिक्युलर वेटला आपण व्हॅलन्सी, जो कंपाऊंड मधला जो सेंट्रल मेटल आहे किंवा कॅटायन आहे त्याची व्हॅलन्सीने आपण ते जे मॉलिक्युलर वेट आहे ते आपण डिवाइड करतो. किंवा जो मेन एनायन आहे त्याची व्हॅलन्सी, म्हणजे त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झालेली आहे दोन ॲटम्समध्ये आणि त्यापासून जो कंपाऊंड तयार झाला त्या व्हॅलन्सीने आपण इथे जे मॉलिक्युलर वेट आहे ते आपण डिवाइड करतो. बघूया. आता पहिलं एक्झाम्पल आहे H2SO4चं. आता आपल्याला H2SO4ची आपल्याला इथे इक्विव्हॅलेंट वेट काढायचं आहे. आता आपल्याला H2SO4चं पहिल्यांदा मॉलिक्युलर वेट काढता यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 32, ऑक्सिजन 16 आणि आपल्याकडे तीनच एलिमेंट इथे अवेलेबल आहेत. ह्यांची ॲटॉमिक नंबर्स आपल्याला ॲटॉमिक वेट्स आपल्याला माहिती आहेत. आता इथे 2 हायड्रोजन आहेत H2, मग त्यांचं ॲटॉमिक वेट किती झालं तर 2. सल्फर 1 आहे त्यामुळे 32 आणि ऑक्सिजन्स आहे ते 4 आहेत. मग 16 चौक 64. हे झालं आपल्या जे ॲटम्स इथे ह्या H2SO4 मध्ये आहेत, एलिमेंट्स आहेत, त्यांचे ॲटॉमिक वेट्स. आता त्यांची आपण बेरीज करूया. 2 2 4 नि 4 8, 6 आणि 3 9 म्हणजे 98 हे H2SO4चं मॉलिक्युलर वेट आहे. ओके, H2SO4चं मॉलिक्युलर वेट हे 98 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मॉलिक्युलर वेट आहे ते इक्विव्हॅलेंट वेटमध्ये कन्व्हर्ट करायचं. आता जर H2SO4चा विचार केला तर 2 इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्याची आपल्याला इथे बघायला मिळते. 2H+ आयन आणि SO4 2-. मग हे जे मॉलिक्युलर वेट आहे त्याला आपण 2 ने सिंपली जर आपण भागलं तर आपल्याला इथे H2SO4चं इक्विव्हॅलेंट वेट आपल्याला काढता येईल. फॉर एक्झाम्पल, आता इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4 इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ H2SO4 डिवायडेड बाय 2. असा सिंपल फॉर्म्युला H2SO4 साठी तयार होतो. त्यामुळे इज इक्वल टू 98 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू, आता 2 ला जर आपण भागलं तर 2 चौक 8 आणि 2 9 18 म्हणजे 49. हे इक्विव्हॅलेंट वेट H2SO4चं आहे. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4. मित्रांनो, आपण NaOH आणि HCl ची नॉर्मॅलिटी बघूया. आता आपण पहिलं NaOH आणि HCl NaCl ह्या दोघांच्या इक्विव्हॅलेंट वेट आपण इक्विव्हॅलेंट वेट काढतोय आणि दोघांचंही इक्विव्हॅलेंट वेट आहे ते आपण इथे एकदम बघूया. दोन्ही इक्विव्हॅलेंट वेट कशी काढायची हे आपण सायमल्टेनियस बघूया. आता जो NaOH आहे त्यामध्ये जो Na आहे सोडियम, त्याचा ॲटॉमिक वेट आहे 23, ऑक्सिजन 16 मगाशी आपण बघितलेलंच आहे, हायड्रोजन 1 23, 16 अँड 1. आता NaOH मध्ये सगळे एकच मोल म्हणजे एकच Na, एकच ऑक्सिजन आणि एकच हायड्रोजन, इथे एक ॲटम रिॲक्ट होऊन NaOH तयार झालंय. त्यामुळे आपण यांची बेरीज करणार आहोत. 6 आणि 4 10, 1 म्हणजे 40. NaOHचं जे मॉलिक्युलर वेट आहे हे 40 आहे.
आता आपल्याला इक्विव्हॅलेंट वेट काढायचं आहे. जर आपण NaOH चा विचार केला तर Na प्लस OH मायनस म्हणजे एकाच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण म्हणजे Na सोडियमचं जे व्हॅलन्सी आहे ही 1 आहे. त्यामुळे एकाच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यामुळे आपण जेव्हा इक्विव्हॅलेंट वेट काढतो तेव्हा आपण काय करतो, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय NaOH च्या केसमध्ये 1 असणार आहे. त्यामुळे इक्विव्हॅलेंट वेट हे NaOH चं हे 40च असणार आहे. जेवढं मॉलिक्युलर वेट तेवढंच इक्विव्हॅलेंट वेट असणार आहे. एकाच इलेक्ट्रॉनची इथे देवाणघेवाण झालेली आहे. आता NaCl बद्दल बोलूया. NaCl मध्ये सुद्धा सेम सोडियम ॲटॉमिक वेट 23, क्लोरीन 35.5. आता जेव्हा आपण एक Na आणि एक Cl ह्यांची जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन NaCl तयार होतो तेव्हा त्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे हे आपण काढूया 5.58.5. हे किती आहे? 58.5 आहे. सिमिलरली इथे एकाच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा शेअरिंग झालेली दिसते. त्यामुळे ह्याचं जे इक्विव्हॅलेंट वेट असेल हे मॉलिक्युलर वेट एवढंच असणार आहे. त्यामुळे इक्विव्हॅलेंट वेट NaClचं सुद्धा 58.5 एवढंच असणार आहे. हे झालं इक्विव्हॅलेंट वेट ऑफ NaCl, NaOH आणि NaCl. आता आपण Na2CO3 कडे जाऊया. सोडियम 23, कार्बन 12, ऑक्सिजन 16 ही ह्या सगळ्यांची ॲटॉमिक वेट्स आहेत. आता Na2CO3 मध्ये सोडियम किती आहेत? 2 आहेत. त्यामुळे 2 सोडियमसाठी जे इक्विव्हॅलेंट आता आपण ॲटॉमिक वेट आता हे मॉलिक्युलर वेट आता आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 2 सोडियम मिळाल्यामुळे ते सोडियमचं वेट किती झालं तर 46. कार्बन एकच असल्यामुळे तो तेवढाच आहे आणि ऑक्सिजन 3 आहेत. 16 जुने 32, 16 48. ऑक्सिजन 3 असल्यामुळे 48 त्याचं ॲटॉमिक वेटची बेरीज झाली. आता सगळ्यांची आपण जर Na2CO3 मध्ये बेरीज करायला गेलो तर आपला मॉलिक्युलर वेट किती मिळणार आहे तर 8 नी 2 10 नी 6 16 हातचाला 1 4 नी 4 8 9 10 म्हणजे 106 एवढं Na2CO3चं मॉलिक्युलर वेट आहे. आता Na2CO3 मध्ये बघितला तर 2 इलेक्ट्रॉन इथे इन्व्हॉल्व्ह झाले. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे पण इथे 2 असल्यामुळे ती +2 झालेली आहे. CO3 2 मायनस आहे. त्यामुळे आपण जेव्हा इक्विव्हॅलेंट वेट काढू इन केस ऑफ Na2CO3 तेव्हा आपला फॉर्म्युला असेल इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2. त्यामुळे Na2CO3चं इक्विव्हॅलेंट वेट किती झालं तर 53 इज इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Na2CO3. सिंपल आहे विद्यार्थ्यांनो. इक्विव्हॅलेंट वेट कसं काढायचं हे सिंपल आहे आणि हे सिंपल इक्विव्हॅलेंट वेट घेऊन आपण पुढे नॉर्मॅलिटी बघणार आहोत. आता आपण ऍक्च्युअल नॉर्मॅलिटी कशी काढायची ते आपण बघूया. आपलं न्यूमरिकल आहे कॅल्क्युलेट द नॉर्मॅलिटी ऑफ NaOH. कॅल्क्युलेट द नॉर्मॅलिटी ऑफ NaOH formed by dissolving 2 gram NaOH to make 250 ml solution. पुन्हा एकदा न्यूमरिकल बघा. कॅल्क्युलेट द नॉर्मॅलिटी ऑफ NaOH. NaOH आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आहे. फॉर्म बाय आता NaOH कसं तयार झालंय NaOH सोल्युशन तर डिझॉल्विंग 2 ग्राम NaOH 2 ग्राम NaOH आपण डिझॉल्व्ह केले. किती सोल्युशन तयार करण्यासाठी तर टू मेक 250 ml सोल्युशन म्हणजे आपल्याला 250 ml सोल्युशन आहे NaOHचं ज्यामध्ये आपण 2 ग्राम NaOH टाकलंय. तर त्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी किती हे आपल्याला काढायचंय. आता सिंपली जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करतो तेव्हा आपण गिवन डाटापासून सुरू करतो. इथे सुद्धा आपण पहिल्यांदा गिवन डाटा लिहिणार. आता आपल्याला काय मिळालंय वेट ऑफ सोल्यूट. त्याला आपण W म्हणू.
W इज इक्वल टू 2 ग्राम. ओके, वेट ऑफ सोल्यूट W इज इक्वल टू 2 ग्राम. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मिळालंय. आपण त्याला व्ही म्हणू, व्ही सोल्युशन म्हणू. हे किती मिळालं आपल्याला? 250 ml. आता आपल्याला काय काढायचं आहे तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ NaOH, जे आपण मागाशी बघितलं. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे. Na 23, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1 डिवायडेड बाय 1 मीन्स 40. हा मी डायरेक्ट इथे फॉर्म्युला लिहिला, कारण आपण हे कसं काढायचं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही डायरेक्ट 40 ते लिहिला तरी चालेल, पण तुम्हाला पुन्हा लक्षात यावं म्हणून मी इथे 40 मेन्शन केलंय. 40 असं मी कॅल्क्युलेट करून दाखवलंय. आणि आता आपल्याला शेवटचं काय काढायचं आहे तर आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय तर वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्यूट, ओके, into 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हा मगाशीच आपण डिराईव्ह केलेला आहे. याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण डिराईव्ह केला. आता आपण इथे नॉर्मॅलिटी काढूया. N इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट आपल्याकडे आहे 2 ग्रॅम, इक्विव्हॅलंट वेट 40, 240 इंटू 1000 डिवायडेड बाय 250. सगळ्या व्हॅल्यू मी इथे पुट केलेल्या आहेत. आता सिंपल इथे आपल्याला कॅल्क्युलेटरची सुद्धा गरज नाही, तोंडी सुद्धा तुम्ही सोडवू शकता. जे काही बेसिक मॅथमॅटिक्सचे रूल आहेत तुम्हाला माहिती आहेत. तुमचे पाठ असतील तर 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4, 10 चोक 40. मग आपल्याला किती मिळालं? 2 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू नथिंग बट 1 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू नथिंग बट 0.2. मीन्स नॉर्मॅलिटी ऑफ NaOH इज 0.2 नॉर्मल. असं आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. नॉर्मॅलिटी ऑफ NaOH इज 0.2 नॉर्मल. सिंपल आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला गिवन डाटा कॅल्क्युलेट करता येतोय आणि तो कॅल्क्युलेट केलेला जो गिवन डाटा आहे तो गिवन डाटा आणि हे जे जो गिवन डाटा आहे तो आणि त्या व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये आपण सिंपल पुट करून आपण नॉर्मॅलिटी काढू शकतो. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या एका टाईपचं न्यूमरिकल इथे बघणार आहोत. हाऊ टू प्रिपेअर 0.1 नॉर्मल KMnO4. जेव्हा तुम्ही लॅबमध्ये असता, प्रॅक्टिकल करत असता, केमिकल हँडल करत असता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची केमिकल्स तयार करायची असतात. जेव्हा तुम्ही कॉलेजला आहात तोपर्यंत तुम्हाला जे लॅब असिस्टंट आहेत, जे काका आहेत लॅबमधले, ते तुम्हाला ते करून देतात. पण जेव्हा तुम्ही कंपनीत स्वतः कामाला जाता तेव्हा मात्र ही जी केमिकल्स आहेत ही तुम्हाला स्वतः तयार करायला लागतात. मग त्यावेळी तुम्हाला किती वेट KMnO4, किती ml पाण्यामध्ये, म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या पाण्यामध्ये किती वेट KMnO4 डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला 0.1 नॉर्मल KMnO4 मिळणार आहे. हे कॅल्क्युलेशन करायला लागतं. ते आता आपण कसं करायचं ते बघूया. आता इथे आपण सिम्पली 250 ml साठी KMnO4 तयार करूया. हाऊ टू प्रिपेअर 0.1 नॉर्मल KMnO4 सोल्युशन. 250 ml 0.1 नॉर्मल KMnO4 सोल्युशन. आता आपल्याला पहिल्यांदा KMnO4 जे आहे त्याचं इक्विव्हॅलंट वेट काढायला लागेल. आपण गिवन डाटा लिहून घेऊया. आपल्याला काय दिलंय तर इथे आपल्याला नॉर्मॅलिटी दिली. नॉर्मॅलिटी किती दिले? 0.1 नॉर्मल. आणि दुसरा व्हॉल्यूम दिलाय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तो किती दिलाय? 250 ml. आता आपल्याला मास ऑफ किंवा वेट ऑफ आपल्याला सोल्यूट आपल्याला काढायचं आहे. वेट ऑफ सोल्यूट मीन्स वेट ऑफ KMnO4 काढायचं आहे, जे आपण
250 ml मध्ये डिझॉल्व्ह केलं की आपल्याला 0.1 नॉर्मल KMnO4 मिळणार आहे आणि आपल्याला काढायचं तर इक्विव्हॅलंट वेट. आता जेव्हा आपण KMnO4 चं इक्विव्हॅलंट वेट काढतो तेव्हा KMnO4 हा जो Mn आहे किंवा KMnO4 हा जास्तीत जास्त तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन मध्ये हा रिएजंट वापरलेला तुम्ही बघितलेला आहात. कारण जो Mn आहे KMnO4 मधला त्याचं इथे रिडक्शन होतं. आता हे रिडक्शन होत असताना KMnO4 मध्ये 5 इलेक्ट्रॉन जो KMnO4 मधला Mn आहे हा देतो आणि ही जी रिॲक्शन ही अशी आहे MnO4 मायनस. आता MnO4 मायनस प्लस 8H प्लस 5 इलेक्ट्रॉन gives Mn2 प्लस 4H2. आता ही जर रिॲक्शन तुम्ही बघितलात तर इथे सुरुवातीला जो Mn आहे ह्याची व्हॅलन्सी +7 आहे. Mn2 प्लस म्हणजे +2 झाली म्हणजे इथे 5 इलेक्ट्रॉन Mn ने घेतले. म्हणून इक्विव्हॅलंट वेट काढत असताना KMnO4 चं आपला फॉर्म्युला सिंपल आहे. इक्विव्हॅलंट वेट ऑफ KMnO4 इक्विव्हॅलंट वेट ऑफ KMnO4 इज इक्वल टू मोलेक्युलर वेट ऑफ KMnO4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 158 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 31.6 और मी खाली लिहितो 31.6. म्हणजे आता इक्विव्हॅलंट वेट KMnO4 चं मिळालं 31.6. आता आपला फॉर्म्युला N इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट वेट into 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता आपल्याला वेट काढायचं आहे. वेट काढायचं असल्यामुळे आपण फॉर्म्युला जरा फिरूया. W इज इक्वल टू N इंटू इक्विव्हॅलंट वेट इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन डिवायडेड बाय 1000. आता व्हॅल्यू पुट करूया. नॉर्मॅलिटी किती हवी आपल्याला 0.1 नॉर्मल. इक्विव्हॅलंट वेट 31.6. 250 ml आपल्याला तयार करायचं आहे डिवायडेड बाय 1000. आता इथे सुद्धा सुरुवातीला आपण गणितातले जे फॉर्म्युले आहेत सोपे सोपे ते आपण इथे वापरूया. 25 एके 25 25 चोक 25 एके 25 25 चोक 100 25 डिवाइड बाय 100 म्हणजे 25 एके 25 25 चोक 100 हा सिंपल आपण एक फॉर्म्युला म्हणजे सिम्प्लिफिकेशन आपण केलं. आणि नंतर जर आपण हे पुढे कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला इथे आन्सर 0.79 येतं. 0.79 ग्राम मीन्स वेन वी डिझॉल्व 0.79 ग्राम KMnO4 into 50 ml water, then the concentration of KMnO4 is 0.1 नॉर्मल. अशा प्रकारे आपल्याला जर सोल्युशन लॅबमध्ये तयार करायची असतील तर त्या सोल्युशनला लागणारे जे वेट्स आहेत तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करण्यासाठी लागणारे जे वेट आहे हे आपण सिंपल आता नॉर्मॅलिटीचं आपण एक एक्झाम्पल बघितलं तर सिंपल हा फॉर्म्युला वापरून आपण इथे हे वेट काढू शकतो. थँक्यू.